रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, मी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी रामकृष्ण हरी का म्हणतो असे काही लोकांचं म्हणणं असेल तर राम नाम से रोग नहीं महारोग मिट जाता है. भगवान परमात्म्याच्या नावामध्ये, देवाच्या नावामध्ये इतकी ताकद आहे का रोग काय महारोग सुद्धा केवळ नामस्मरणाने आणि नामचिंतनाने कुठलाही आजार रोग पळून जातो. पण त्याच्यासाठी तुमच्याजवळ आत्मविश्वास आणि श्रद्धा दृढ असली पाहिजे. बघा वनस्पतीबरोबर मंत्रतंत्रांची आवश्यकता असते. वनस्पतीबरोबर ईश्वर शक्तीची सुद्धा आवश्यकता आपल्याला. तुम्हाला मी आज एक जबरदस्त असा उपाय सांगत आहे. आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरनं वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, तांत्रिक उपाय, काही आपल्याला जीवन उपयोगी घरगुती नुस्खे, घरगुती उपाय आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तरी अजून आपण ह्या घरगुती उपाय यूट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आणि हे बघा, हे माझ्या पाठीमागं जे फोटो लावलेला आहे हे आहे माझं गाव. बघा हे माझं गाव आहे, बिताका, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर बघा असं हे गाव आणि इथं मी राहत आहे. तर बघा तुम्हाला पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान, परंपरेनं चालत आलेलं ज्ञान आणि पुस्तकांच्या ग्रंथाच्या माध्यमातून मिळालेलं ज्ञान किंवा वनस्पती याचे आम्ही औषधी उपाय यूट्यूबवर सांगत आहे. त्याच्यावर तुमचा संशय जर असेल तुम्ही तर याच्यावर अजून अभ्यास करून बघावा किंवा डॉक्टर वैद्यांचा सल्ला घ्या आणि हे उपाय तुम्ही करत चला. बघा तुमच्या एकदम साधे सोपे उपाय सांगितले आहे. 1 रुपया खर्च करायची गरज नाही, कुणाजवळ जाण्याची गरज नाही. तर हा उपाय तुम्ही करायचा आहे. तुमचे काम तुम्हीच करा. बघा हे उपाय तुम्ही शोधा, तुम्ही करा. काही लोक सगळी माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, तर माझा कॉन्टॅक्ट होणं अशक्य आहे. मी दुर्गम भागामध्ये राहतो, त्याच्यामुळे माझा मोबाईल वगैरे लागत नाही आहे. तर माझा 9529 हा व्हॉट्सअप नंबर आहे. हा व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज करू शकता. तो फक्त व्हॉट्सअपसाठी आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यावर संपर्क करा. तर बघा तुम्हाला मी आज एकदम एक जबरदस्त असा उपाय सांगत आहे. अनेक जणांनी मला कमेंट केली किंवा कॉल करून विचारलेलं होतं की महाराज पॅरालिसिसवर, लकव्यावर, पॅरालिसिसवर काहीतरी औषध सांगा. तर बघा त्या कमेंटचं उत्तर म्हणून अनेक जणांना याचा फायदा होईल आणि एकदम 100% हे औषधे हे मी केलेले अनुभवसिद्ध औषध मी तुम्हाला सांगत आहे. जनहित जनकल्याणासाठी याचा उपयोग करा, याचा दुरुपयोग करू नका. बघा एकदम जबरदस्त उपयोग आहे. नवीन जर लकवा, पॅरालिसिस गेला आणि तुम्ही हे औषध जर चालू केलं तर 1 महिन्यामध्ये तो कव्हर होतो आणि तो माणूस पूर्णपणे बरा होतो. असा हा अनुभवसिद्ध उपाय, अनुभवसिद्ध फॉर्म्युला मी तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे देत आहे. तर बघा एकदम साधा सोपा उपाय आहे. पॅरालिस, लकवा, अर्धांगवायू अशी ह्या आजाराची नावं आहे. ती अंग गळून जाणे, कधी डाव्या बाजूनं जाणे, कधी उजव्या बाजूनं जाणे, असा हा पॅरालिसिसचा आजार आहे. तर ह्या पॅरालिसिसच्या आजारावर तुम्हाला मी एकदम जबरदस्त उपाय सांगतोय. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, पॅरालिस झालेल्या पेशंटसाठी मी तुम्हाला हे औषध सांगतोय, तर लक्षपूर्वक आहे का. त्यासाठी तुम्हाला उडदाची डाळ घ्यायची आहे. उडदाची डाळ आपल्याला सर्वांना माहीत आहे, परंतु उडदाची डाळ ही सोलीव घ्यायची आहे. सोलीव जी सफेद उडदाची डाळ असते ती सोलीव सफेद उडदाची डाळ घ्या आणि सुंठ घ्या. आल्यापासून जी बनवले जाते ते सुंठ घ्या. सुंठ दळून पीठ करा, सुंठीचं पीठ करा पावडर, आणि उडदाची डाळ दळून तिचंही पीठ करा. म्हणजे उडदाच्या सोलीव डाळीचं पीठ आणि सुंठीचं पीठ समभाग घ्यायचं आहे. किती समभाग, समान घ्यायचं आहे सारखं. उडदाच्या डाळीचं जेवढं पीठ तेवढंच सुंठीचं पीठ घ्यायचं आहे. आणि हे पीठ घेऊन तुम्ही काय करायचं आहे, ते दुधामध्ये शिजवायचं आहे. 100 ग्रॅम हे मिक्स केलेलं स्रवण आहे, मिक्स करायचं आहे तुम्हाला. बघा लक्षपूर्वक आहे का. सोलीव उडदाच्या डाळीचं पीठ आणि सुंठ समप्रमाणामध्ये घ्या. समप्रमाणामध्ये घेतल्यानंतर त्याचं 100 ग्रॅम रोज 100 ग्रॅम 1 कपभर दुधामध्ये शिजवून आणि 1 महिनाभर त्या पेशंटला सकाळी सकाळी उपवाशी पोटी खायला द्यायचं आहे. असा उपाय केल्यानंतर 1 महिन्यामध्ये पेशंट किंवा लकवा पॅरालिसिसचा पेशंट कव्हर होतो पूर्णपणे. तो पेशंट बरा होऊन जाईल. एकदम साधा सोपा उपाय आहे. हा कुठल्या पुस्तकातला नाही, हा आमच्या पूर्वजांकडून आम्हाला मिळालेला आहे आणि हा मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर बघा सुंठीचं पीठ आणि उडदाच्या डाळीचं सोलीव पीठ समप्रमाणात घेऊन ते 100 ग्रॅम 1 किंवा 2 कप गावरान गाईच्या दुधात शिजवलं तर लवकर रिझल्ट भेटेल. तर गावरान गाईच्या दुधामध्ये ते शिजवून आणि रोज खायचं आहे. असा महिनाभर रोज सकाळी एकदाच खायचं, रोज सकाळी एकदाच खायचं, अनाशा पोटी खायचं, चहा प्यायचा नाही, काही पथ्य पाणी सांभाळायचे. असं केल्यानंतर हा तुमचा पॅरालिसिसचा आजार पूर्णपणे बरा होऊन जाईल. तर एकदम साधा सोपा उपाय आहे. हा उपाय करून
आणि आपण आनंदी होऊ शकता। त्याचप्रमाणे निरगुडीचा पाला, लसणाच्या पाकळ्या मोहरीच्या तेलामध्ये उकळून कढून घ्यायचं, ते तेल गाळून घ्यायचं आणि त्या तेलाने मालिश करू शकता तुम्ही। तर त्या तेलाने मालिश केल्यानंतर आणि हे पावडर सांगितलेले ही गाईच्या दुधामध्ये खाल्ल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट येईल आणि तुमचा पॅरालिसिसचा आजार पूर्णपणे बरा होऊन जाईल। तर असा हा उपाय करायचा आहे। चला, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान।